जयवंत राऊत, जय, एक निवृत्त बँक मॅनेजर, प्रेमळ आणि आत्मसन्मानी. मधुरा राऊत, मधुरा, जयची पत्नी, मनमिळावू, सगळ्यांना जोडून ठेवणारी. जयवंत राऊत आणि मधुरा राऊत यांनी आपलं अख्खं आयुष्य आपल्या मुलांसाठी समर्पित केलं होतं. जय बँकेतून निवृत्त झाल्यावर दोघांना वाटलं, आता निवांत आयुष्य जगायचं, मुलं आणि नातवंडांसोबत दिवस घालवायचे. त्या दिवशी जय निवृत्तीच्या समारंभातून घरी आला. सगळ्यांना पेढे वाटले. घर गजबजलेलं. मुलांनी हसतखेळत त्याचं स्वागत केलं. पण हे हसू फक्त काही तासांचंच ठरलं. त्या रात्री स्वप्नील आणि प्रतीक, मोठ्या भावंडांनी स्वयंपाकघरात कुजबुज केली. आपल्या आईबाबांना आता आपल्या घरी ठेवायचं म्हणजे खर्च वाढेल. त्यापेक्षा दोघांना वाटून घेऊ, काही महिने तू ठेव, काही मी ठेव. मधुराच्या कानावर बोलणं पडलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण तिने ते लपवले. कारण तिला वाटलं, आपली मुलं आहेत, काहीच चुकीचं ठरत नाही. दुसऱ्याच आठवड्यात जय आणि मधुरा यांना वेगळं करण्यात आलं. मधुरा ऋतुजाकडे राहायला गेली, जय प्रतीककडे. जयच्या मनात सतत मधुराची आठवण यायची. त्याच्या हातातल्या कपाच्या गरम चहामध्ये मधुराच्या हाताचा स्पर्श जाणवायचा. रात्री झोपताना तिच्या कुशीचा उबदारपणा हरवल्यासारखा वाटायचा. मधुरालाही तसंच होत होतं. मधुरा, हे घर तर मोठं आहे, पण आपल्या लहानशा घरासारखं नाही. तिथे तुला घेऊन परत जाऊंसं वाटतं. एकदा जय चुकून स्वप्नीलच्या मुलाच्या खोलीत गेला. लहानग्यानं खेकसून म्हटलं, आजोबा, माझ्या गेम्सना हात लावू नका हा. जयच्या काळजात काहीतरी दाटून आलं. त्याने हसण्याचा प्रयत्न केला, पण तो हसणंही ओळखू आलं नाही. एके दिवशी जयला समजलं, त्यांच्या घराची परतफेड होणारी जागा विकण्याचा विचार त्याचा मोठा मुलगा करतोय. कारण त्या जागेवरून चांगलं कर्ज मिळणार होतं. जयच्या नावावरची तीच जागा होती. जय खूप काही बोलला नाही, पण रात्री झोपताना त्याला मधुराच पत्र आलं. त्या पत्रात लिहिलं होतं, जय, आप आयुष्यभर मुलांसाठी जगलो. आता जर आपल्या जगण्यातला स्वाभिमान हरवला तर उरलं काय? ते वाचून जयला एक नवा निर्धार झाला. जय दुसऱ्या दिवशीच मधुराला भेटायला गेला. दोघं एकमेकांना पाहून इतके भरून आले की काही मिनिट एकमेकांच्या मिठीत फक्त श्वास घेत राहिले. त्यांनी ठरवता त्या रात्रीच ठरवलं की मुलांकडून निघून जायचं. ते सागरकडे, जयच्या जुन्या मित्राकडे राहायला गेले. सागरने त्यांना प्रेमाने आश्रय दिला. जयने आपल्या या वेदनांनी भरलेल्या अनुभवावर एक कादंबरी लिहायला सुरुवात केली. त्याचं नाव ठेवलं, शेवटची सावली. त्या कादंबरीत त्यानं आपल्या वृद्धत्वातील हक्क, अपेक्षा, अपमान, प्रेम सगळं लिहिलं. पुस्तक प्रसिद्ध झालं आणि लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यांना मान, पैसा आणि एक नवा आत्मविश्वास मिळाला. एक दिवस त्यांच्या चारही मुलांनी घाईघाईने त्यांच्याकडे धाव घेतली. बाबा, आई, आमचा तुमच्यावर खूपच प्रेम आहे. चला परत आपल्या घरी. पण जय आणि मधुराच्या चेहऱ्यावर फक्त शांत हसू होतं. जय म्हणाला, तुम्ही आता मोठे झाला आहात. तुमचं कुटुंब आहे, तुमचा संसार आहे. आता आमचाही संसार इथेच आहे, आमच्या आत्मसन्मानात आणि एकमेकांमध्ये. त्या संध्याकाळी मधुरा जयच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, जय, आप उशिरा का होईना, पण खरं स्वातंत्र्य शोधलं. जय तिच्या केसांतून हात फिरवत म्हणाला, हो मधुरा, आता फक्त आपण आणि आपलं एकमेकांवरचं अखंड प्रेम. ही कथा फक्त वृद्ध आईवडिलांबद्दल नाही, तर नात्यांमधल्या जबाबदाऱ्या, स्वाभिमान आणि प्रेमाच्या खऱ्या अर्थाबद्दल आहे. प्रेमात नुसते एकत्र राहणं नाही, तर एकमेकांसाठी उभं राहणं जास्त महत्त्वाचं.